अंकिता विथ केजो विथ जुई. जुई तुमच्या सर्वांना माहितीच आहे, आपली रत्नागिरी एक्सप्रेस. आणि आज आमच्यासोबत अजून एक आमचा फ्रेंड आहे आदित्य. आय थिंक तुम्ही सर्वजण त्याला फर्स्ट टाइमच भेटताय. आज आम्ही सर्वजण चाललो आहोत रत्नागिरीमध्ये एक बीच व्हिजिट करायला. आता सध्याचा तरी आमचा हाच प्लॅन आहे. आम्हाला ॲक्च्युली सकाळी 7 वाजता निघायचं होतं. 9 वाजलेत, 9 सव्वा 9 झालेत आम्हाला निघण्यासाठी. काय झालं रे? शिवसागरमध्ये आम्ही थांबलो होतो काल जेवणासाठी आणि तिथे 2 गायींनी आमची बाईक पाडली. म्हणजे सूर्याला लिटरली त्यांनी पाडलंय आणि स्क्रॅचेस गेलेत. आय थिंक सो हँडलला गेलंय आणि आपलं सायलेन्सरला पण स्क्रॅचेस गेलेत. पण लकीली आम्ही सॅडल बॅग घातले होते त्याच्यामुळे जास्त डेंट नाही गेलं. बिकॉज ऑफ सॅडल बॅग आमची बाईक व्यवस्थित राहिली आहे. आता मी निघतोय रत्नागिरीमध्ये, चाललोय पुंडली बीच व्हिजिट करायला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या आमच्या प्लॅनमध्ये आम्ही थोडासा चेंज केलेला आहे आणि आम्ही चाललो आहोत एका अनएक्सप्लोर्ड बीचवर. आम्ही इकडे आल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला जुईने या बीचबद्दल सांगितलं आणि तिने एवढ्या मस्त पद्धतीने ते एक्सप्लेन केलं आहे ना की खूप जास्त क्युरिओसिटी निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही तिला नाही म्हणूच शकलो नाही. पुढच्या बाईकवर आदित्य आणि जुई आहेत. जुई तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आदित्य आपल्यासोबत पहिल्यांदा बाईक राईडला येतोय. वेदर खूप मस्त आहे आजचं. सकाळचे 9:45 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट न करताच आपण निघालो आहे. आजचा प्लॅन साधारण असा आहे की आपण इथून जाणार आहोत पुंडली बीचला, जो बऱ्यापैकी अनएक्सप्लोर्ड बीच आहे आणि ॲज युजल हायवे लवर्स तो बीच एक्सप्लोर करणार आहेत ऑब्व्हियसली विथ द हेल्प ऑफ जुई आणि आदित्य. त्यानंतर आपण रत्नागिरी मार्केटमध्ये थोडंफार फिरणार आहोत, आसपासच्या प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. त्यानंतर लंच करून आम्ही संध्याकाळी जाणार आहोत सनसेट पॉईंटला आणि तिथेच राहण्याचा आजचा आमचा प्लॅन आहे. आत्ता मी सध्या तरी तुम्हाला सांगणार नाही आहे की कोणत्या सनसेट पॉईंटला आम्ही चाललो आहे आणि कुठे राहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार. इथे खूप सारी नारळाची झाडं आहेत. वाळू दिसू लागली आहे म्हणजे नक्कीच आसपास कुठेतरी समुद्र असणार आहे. काय छान लाईफ आहे ना इकडच्या लोकांची. आपण एका गावात आलो आहे आणि जणू काही एक टेकडी चढतोय असा फील येतो. खूप मोठा डीप टर्न आहे इकडे. समोरून येणाऱ्या गाड्या लिटरली दिसणार सुद्धा नाहीत. त्यामुळे तुम्ही पण इथून येणार असाल तर जरा जपूनच. पायवाटांमधून आम्ही बाईक चालवतो आहे. मध्ये मध्ये असे सरळ रस्ते आहेत, तर तिकडे बाईक चालवायला असंच काही इश्यू नाही येते. पण हे बघा अशा टाईपचे रस्ते आहेत मध्ये मध्ये जिथे खडकं आहेत आणि जर तुम्हाला कॅमेरामध्ये नीट दिसत असेल तर मातीसुद्धा आहे. आणि दॅट इज द मोस्ट डेंजरस पार्ट. म्हणजे खडकांमध्ये एक वेळ गाडी वर खाली वगैरे चढवून आपण ॲडजस्ट करू शकतो. मातीमध्ये जनरली गाडी स्लिप व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात आणि जे इथे पण होतं आहे. इकडे बाईकला बॅलन्स करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज कम्प्लीट ऑफ रोडिंग. ॲक्च्युली अशा टेन्युअरमध्ये ना एक्सपल्स वगैरे सारखी बाईक एकदम मस्त परफॉर्म करते. आपली क्रूज आहे, नो डाऊट क्रूज पण खूप चांगली परफॉर्म करते. सूर्या एकदम बेस्ट रिझल्ट देते तिचा. पण क्रूज बाईक इज नॉट मेंट फॉर ॲडव्हेंचर टूर. सो ते आपल्याला डोक्यात ठेवून चालवावं लागणार आहे. इकडे हे बघा मोठेच्या मोठे खड्डे आहेत. हां अरे ऑब्व्हियसली हे खड्डे बघ ना कसे आहेत. अंकी लिटरली जम्प करते मागे. म्हणजे मी रायडिंग सीटवर बसले असल्यामुळे थोडं मला स्वतःला बॉडी पोस्चर ॲडजस्ट करणं इझी जातं आहे. पण तिच्याकडे ऑब्व्हियसली काही चान्स नाही आहे. प्लस आय विल रेकमेंड की तुमच्याबरोबर कोणीतरी लोकल किंवा या जागेची पूर्ण माहिती असलेला माणूस असू द्या. कारण इकडे एक पायवाट जरी तुम्ही चुकलात तर तुम्ही डेस्टिनेशनला पोहोचणार नाही, पण तुम्ही भलतीचकडे कुठे पोहोचाल.
बीच आहे थ्रू आउट. तर बाईकला बॅलन्स करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओ ओ ओ ओ आम्ही कुठल्या रस्त्याने आलो ते तर तुम्ही बघितलंच आहे. फुल ऑफ रोडिंग आहे आणि आपल्याकडे क्रूज आहे. आम्ही क्रूजने लिटरली आज ऑफ रोडिंग केलं आहे आणि तुम्ही बघू शकता मागे आम्ही सूर्या पार्क केली आहे. जुई आणि आदित्य त्यांच्याकडे शाईन होती. आम्ही गाडी तिथे पार्क केली आणि आम्ही इथून चालत चाललो आहे. रस्ता पूर्ण उताराचा आहे म्हणून आम्ही विदाऊट रिस्क ठरवलं की आपण बाईक तिथे पार्क करूया आणि इट्स बेटर आपण चालत जाऊया. थोडा मी वॉक करू शकतो. समोरच समुद्र आम्हाला दिसतोय. ऍक्च्युली ते कंटिन्युअस उतार जरी असला ना तरी या रोडवर माती भरपूर माती खूप आहे. हो आणि एवढ्या आयसोलेटेड लोकेशनवर आम्ही आहोत तर बाईक पडली आणि जर काय झालं तर ते आम्हाला परवडणार नाही ते. ॲक्च्युली सो वी आर नॉट टेकिंग एनी रिस्क. मजा आली आम्हाला हे करताना कारण बीचवरती जाण्यासाठी ऑफ रोडिंग केलं चक्क आम्ही आणि ते पण क्रूज बाईकने आपल्या सूर्याने. पूर्ण अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि समोर बीच आहे. पूर्ण जंगल आहे आसपास तुम्ही बघू शकता. कोणीच नाही लिटरली कोणी नाही आहे. आणि जुई आणि आदित्यसुद्धा 1 वर्षापूर्वी इथे आले होते. त्याच्यानंतर ते आता चक्क इथे येतात आणि इथले थोडेफार लोक सोडले ना तर सहसा या बीचवरती कोणी येत नाही कारण का हा बीच पूर्णपणे अनएक्सप्लोर्ड आहे. म्हणजे समुद्र बघितल्यावर साधारण असं वाटतोय की याच्या तिन्ही बाजूंना पूर्णपणे डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्यभागी हे समुद्राचं पाणी आलेलं आहे. तर आसपास अजून एक बीच याचा असणार. आम्ही आता ऑलमोस्ट उतारावरती आलो आहे आणि जसं की आम्हाला आदित्य सांगत होता ते इथपर्यंत शाईन आणि सुझुकी एसेस घेऊन आलेलास ना इथपर्यंत चक्क घेऊन आलेले. आम्ही बिलकुल पण रिस्क नाही घेतली आणि मागे पार्क केली आहे. पुढच्या बऱ्याच साऱ्या राईड करायच्या आहेत. हे बाबा प्लीज. ओ अशी याच स्पीडने मी पण खाली आली. आम्ही पुंडली बीचच्या इथे थांबलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल पूर्ण जंगलाचा रस्ता होता आणि आम्ही आता नोव्हेंबरच्या टाईमला आलो आहे म्हणून थोडंसं रान सुकत चाललं आहे. पण जर तुम्ही इथे कधी पावसातून आलात ना भयंकर घनदाट जंगल आहे हे आणि या ठिकाणी येणं खरंच रिस्की आहे पावसातून जर तुम्ही येत आहे तर. तसं लोकली इथले जे आहेत ना गावकरी ते येतच असतात कारण का आता मी इथे बघितलं मस्तपैकी म्हैशी पाण्यामध्ये बसल्या होत्या. गाई म्हैशी पाण्यामध्ये बसल्या होत्या. सो इथे येणं तसं खरंच खूप सेफ आहे पण पावसातून येणं थोडं रिस्की आहे कारण का स्लिपरी आहे म्हणून. तर ती रिस्क फक्त तुम्ही घेऊ नका. आणि इथे फक्त येऊन अजून एक मी गोष्ट एवढंच सांगेन की कचरा करू नका सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की समुद्रामध्ये टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे रॅपर्स आणि अजून अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या लाटांसोबत बाहेर आलेल्या आहेत आणि भरपूर सारा इथे कचरा झालेला आहे. एवढा अनएक्सप्लोर्ड बीच असूनसुद्धा इथे एवढा कचरा आम्ही बघितला आहे ना आता. म्हणजे हे इथल्या लोकांनी जरी नसेल टाकलं ना तरी कुठे ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी टाकलेलं नक्कीच आहे. सो ही फक्त काळजी घ्या की तुम्ही पाण्यात कचरा नाही करणार. बाकी समुद्र खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप स्वच्छ आहे आणि आता आम्ही अशाच प्लेसेस व्हिजिट करतोय ज्या खरंच स्वच्छ आणि सुंदर आहेत. जसं की तुम्ही आमचा लास्ट ब्लॉग बघितलाच असेल ज्याच्यामध्ये आम्ही आचरा बीचला गेलो होतो आणि आचरा बीच पण खूप सुंदर, खूप स्वच्छ आणि खूप निर्मळ होता. तसाच हा पुंडली बीचसुद्धा आहे. रत्नागिरीमध्ये मी म्हणेल की भरपूर सारे बीचेस आहेत आसपास. म्हणजे आम्ही जसं की मगाशी येताना एक रस्ता चुकलो त्या रस्त्यानेच आम्ही समोर गेलो असतो तर आम्हाला आय थिंक सो वाघोली बीच लागला असता. राईट जुई? आम्हाला वाघोली बीच लागला असता आणि आम्ही तिथे न जाता आम्ही एक ऑफ रोडिंगचा रस्ता चूज केला. तिथून आम्ही पुंडली बीचला आलो. खूप छान आहे ॲक्च्युली रत्नागिरीसुद्धा. जेवढं तुम्ही बघाल तेवढं कमीच पडणार आहे तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी फिरण्यासाठी. आता आपण निघूया आणि आता आम्ही तुम्हाला डिरेक्टली ब्रेकफास्ट करायच्या टाईमलाच भेटू. बघू शकता समुद्र मागे राहिला आहे आणि आम्ही परत ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीचे समुद्र भारतात खूपच कमी बघायला मिळतात जिथे लिटरली डोंगराला लागून हा समुद्र आहे. तिन्ही बाजूंना डोंगर आहे आणि सो जनरली बाहेरच्या साईडने म्हणजे जर रोड साईडने तुम्ही बघितलं तर कोणाला वाटणारसुद्धा नाही की या डोंगराच्या पलीकडे समुद्र आहे.
पण हा डोंगर जर तुम्ही पूर्णपणे चढून वर आलात आणि त्याच्या अपोजिट साईडला बघितलं तर तुम्हाला एवढा ब्युटिफुल समुद्र बघायला मिळतो.